तर शरद पवारांनी पुण्यामध्ये पवार कुटुंबियांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर येते आहे। नियोजित कामांमुळे सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला अनुपस्थित असतील। शरद पवारांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। स्नेहभोजनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। पवारांनी बोलावलेल्या बैठकीला सुनेत्रा पवार ह्या अनुपस्थित राहतील। नियोजित कामामुळे सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। शरद पवारांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। नेमकी कोणकोणत्या विषयावर या बैठकीत चर्चा होईल या संदर्भातली माहिती समोर आली नाहीये। मात्र विधान परिषद निवडणूक, राज्यातील अनेक प्रश्न आणि अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते, कारण अजित पवार यांच्या अपघाताला आजच 3 महिने पूर्ण झालेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश, महत्त्वाची बातमी समोर येते आहे, शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार नाहीत। नेमकी काय कारण आहेत? नक्कीच शरद पवार यांनी आज दुपारी जी आहे ही बैठक बोलवली होती। खरं तर त्यांनी ते सर्व पवार कुटुंबियांना जेवणासाठी जे आमंत्रण दिलं होतं आणि यामध्ये सुनेत्रा पवार असेल, पार्थ पवार असेल किंवा पवार परिवारातील राजकारणात नसलेले यांना देखील या मध्ये बोलवण्यात आलं होतं। परंतु सुनेत्रा पवार या मुंबईला आहे आणि मुंबईला त्यांचे पूर्वनियोजित जे कार्यक्रम आहे ते असल्यामुळे जे आहे ते या बैठकीला येणार नसल्याची माहिती आता सध्या समोरच आहे। तर त्याचबरोबर आता जर आपण बैठकीला म्हणतो तर योगेंद्र पवार असेल, रोहित पवार असेल, राजेंद्र पवार असेल, श्रीनिवास पवार असेल, हे या शरद पवार यांच्या मोदीबाग या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परंतु आता पार्थ पवार असेल हे पोहोचलेले नाहीये, त्यांचेच जे आहे आपण ते येणार काय पाहणे तितकं महत्वाचं असेल। परंतु सुनेत्रा पवार जे आहेत ते मुंबईला त्यांचं पूर्वनियोजित जे आहे ते कार्यक्रम असल्यामुळे या बैठकीला येणार नसल्याचं आता आपल्याला माहिती मिळत आहे। अविनाश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।